नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी वर्गाच्या या अत्यंत महत्त्वाच्या एक्सप्लेनरमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. ॲब्सोल्युटली. महाटेटची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी आजचा विषय म्हणजे खरा गेम चेंजर ठरणार आहे. आज आपण चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन म्हणजेच बालकेंद्रित शिक्षण पूर्णपणे डिकोड करणार आहोत. अगदी बरोबर. परीक्षेमध्ये या टॉपिकवर हमखास ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न विचारले जातात. त्यामुळे केवळ वरवरचे पाठांतर करून चालणार नाही, तर संकल्पना मुळापासून समजून घेणं गरजेचं आहे. लेट्स गेट स्टार्टेड आणि या विषयावर पूर्ण प्रभुत्व मिळवूया. पुढे जाण्यापूर्वी आजच्या या एक्सप्लेनरच्या अजेंड्यावर एक नजर टाकूया. पहिल्यांदा बालकेंद्रित शिक्षणाचा पाया, नंतर महत्त्वाचे सिद्धांत, प्रत्यक्ष वर्गातील उदाहरणे, शिक्षण पद्धतींची तुलना आणि शेवटी परीक्षेसाठीचे क्रुशियल मुद्दे आणि मर्यादा आपण कव्हर करणार आहोत. आणि एक अतिशय महत्त्वाची सूचना मित्रांनो, या संपूर्ण सेशनच्या इम्पॉर्टंट नोट्सची PDF आणि सरावासाठी क्विजची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. हा एक्सप्लेनर पूर्ण पाहिल्यानंतर ती लिंक नक्की चेक करा, म्हणजे रिव्हिजन एकदम सॉलिड होईल. चला तर मग सुरुवात करूया भाग 1 पासून, बालकेंद्रित शिक्षणाच्या मूलभूत संकल्पना आणि त्याचे तत्वज्ञान. नाव दिस इज वेअर द रिअल शिफ्ट हॅपन्स. बालकेंद्रित शिक्षण म्हणजे नक्की काय? तर ही एक अशी आधुनिक पद्धत आहे जिथे विद्यार्थी हा शिक्षणाचा केंद्रबिंदू असतो. एक्झॅक्टली. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर शिक्षक वर्गात येऊन फक्त लेक्चर देणार नाही किंवा डिक्टेटर सारखं वागणार नाही. इथे शिक्षक हा केवळ एक फॅसिलिटेटर म्हणजे मार्गदर्शक असतो. मुले स्वतःच्या अनुभवातून आणि कृतीतून ज्ञान मिळवतात. हा पारंपरिक पद्धतीतील बदल खरोखरच खूप मोठा आहे. या पद्धतीची मुख्य वैशिष्ट्ये पाहिली तर हे अधिक क्लिअर होतं. इथे विद्यार्थी नेहमी ॲक्टिव्ह लर्नर असतो. लर्निंग बाय डुईंग म्हणजे स्वतः कृती करून शिकण्यावर सगळ्यात जास्त फोकस असतो. प्रत्येक मूल वेगळं असतं, राईट? त्यामुळे त्यांच्या इंडिव्हिज्युअल डिफरन्सेसचा आदर इथे केला जातो. आणि MA-TET प्रश्न कसे येतात हे माहीत असणं गरजेचं आहे. परीक्षेत सहसा ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न असतात, जसे की 4 पर्याय देऊन विचारले जाते, यापैकी कोणते बालकेंद्रित शिक्षणाचे वैशिष्ट्य नाही. त्यामुळे अनुभवाधारित शिक्षण आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच यांसारखे मुद्दे अगदी पक्के लक्षात ठेवायचे आहेत. आता आपण वळूया दुसऱ्या भागाकडे, महाटेटसाठी आवश्यक असणारे अत्यंत महत्त्वाचे सिद्धांत. आणि पुढे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो की बालमानसशास्त्र आणि पेडॅगॉजीच्या सर्व महत्त्वाच्या एक्सप्लेनर्सची एक संपूर्ण प्लेलिस्ट आपण मराठी वर्गवर तयार केली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे. अभ्यासासाठी ती नक्की चेक करा. शिक्षणाच्या जगात ऑलस्टार शास्त्रज्ञांचं नाव काढलं की पहिलं नाव येतं जीन पियाजे. त्यांचा कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे बोधात्मक विकासाचा सिद्धांत त्यांनी 4 मुख्य टप्पे सांगितले आहेत: सेन्सरी मोटर, प्री ऑपरेशनल, कॉन्क्रीट ऑपरेशनल आणि फॉर्मल ऑपरेशनल. आणि इथेच आपला पहिला PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन येतो. प्रश्न असा होता, PIAच्या सिद्धांतानुसार मुले कोणत्या टप्प्यात मूर्त वस्तूंच्या साहाय्याने तार्किक विचार करू लागतात? याचे अचूक उत्तर आहे कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज म्हणजे 7 ते 11 वर्ष. त्यामुळे या वयोगटातील मुलांना शिकवताना प्रत्यक्ष वस्तूंचा वापर खूप फायदेशीर ठरतो. यानंतर येतात लेफ वायगॉत्स्की आणि त्यांचा सामाजिक रचनावाद म्हणजे सोशल कन्स्ट्रक्टिव्हिझम. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर मुले समाज आणि संवादातून सर्वाधिक शिकतात. आणि याच सिद्धांतातून ZPD म्हणजेच झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना येते. मुले स्वतः काय करू शकतात आणि दुसऱ्याच्या मदतीने काय करू शकतात यातील अंतर म्हणजे ZPD. इथे शिक्षक जो तात्पुरता आधार देतो त्याला स्कॅफोल्डिंग म्हणतात. परफेक्ट. यावर आपला दुसरा PYQ आलेला आहे. प्रश्न असा होता, शिक्षकाने विद्यार्थ्याला दिलेला तात्पुरता आधार याला काय म्हणतात? उत्तर आहे स्कॅफोल्डिंग. हा शब्द परीक्षेत वारंवार दिसतो, त्यामुळे तो व्यवस्थित लक्षात ठेवा. जॉन ड्यूई यांचे एक अतिशय प्रभावी वाक्य आहे, एज्युकेशन इज लाईफ इटसेल्फ. शिक्षण हेच जीवन आहे. बरोबर. आणि त्यांनी लर्निंग बाय डुईंग म्हणजेच प्रत्यक्ष कृतीतून शिकण्यावर सर्वात जास्त भर दिला. आपला तिसरा PYQ थेट याच संकल्पनेवर आधारित आहे. करून शिकणे यावर कोणत्या विचारवंताने सर्वात जास्त भर दिला? याचं अचूक उत्तर जॉन ड्यूई असे आहे. कृतीतून निष्कर्ष काढणे हेच यामागचे मुख्य सूत्र आहे. या व्यतिरिक्त मारिया मॉन्टेसरी आणि जेरोम ब्रूनर यांचे विचारही खूप महत्त्वपूर्ण आहेत. मॉन्टेसरी पद्धतीत सेल्फ डिरेक्टेड लर्निंग आणि विशिष्ट साधनांवर भर दिला जातो. आणि दुसरीकडे जेरोम ब्रूनर यांचा सिद्धांत सांगतो की विद्यार्थ्याने स्वतः शोधून शिकावे. त्यांनी डिस्कव्हरी लर्निंग आणि स्पायरल करिक्युलमची संकल्पना मांडली. यावर आपला चौथा PYQ तयार होतो, शोधून शिकण्याचा सिद्धांत कोणी मांडला? उत्तर आहे जेरोम ब्रूनर. हे शास्त्रज्ञ आणि त्यांचे कीवर्ड्स जोड्या जुळवा प्रश्नांसाठी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
हे सर्व सिद्धांत ऐकायला तर खूप छान वाटतात, पण प्रत्यक्ष वर्गात ते कसे दिसतात? भाग 3 मध्ये आपण याचे प्रॅक्टिकल उदाहरणे पाहूया. समजा गणिताचा तास सुरू आहे. पारंपरिक पद्धतीत शिक्षक फळ्यावर फक्त सूत्र लिहून देतील, पण बालकेंद्रित वर्गात मुलांना प्रत्यक्ष ब्लॉक्स किंवा काठ्या दिल्या जातात. मुले स्वतः त्या हाताळून बेरीज वजाबाकी शिकतात. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक प्रश्न आहे ज्याचे उत्तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहायचे आहे. प्रश्न असा: जेव्हा मुलं स्वतः वस्तू हाताळून शिकतात तेव्हा ते ज्ञान त्यांच्या स्मृतीत किती काळ टिकते? तात्पुरते की कायमस्वरूपी? थोडा विचार करा आणि कॉमेंट करून उत्तर नक्की द्या. EVS म्हणजे पर्यावरण अभ्यास आणि भाषेच्या तासालाही हे लागू होते. झाडांबद्दल नुसती वर्गात माहिती देण्यापेक्षा मुलांना बागेत नेऊन प्रत्यक्ष निरीक्षण करायला लावल्यास त्याचा प्रभाव अनेक पटींनी जास्त असतो. अगदी बरोबर. आणि इथेच आपला 5वा PYQ पाहूया. पर्यावरण अभ्यासात क्षेत्रभेटी, फील्ड व्हिजिट्स का महत्वाच्या आहेत? उत्तर आहे कारण त्यातून प्रत्यक्ष आणि जिवंत अनुभव मिळतो. हेच बालकेंद्रित शिक्षणाचे खरे यश आहे. आता भाग 4 मध्ये आपण पारंपरिक आणि आधुनिक शिक्षण पद्धतींची तुलना करूया. पण त्याआधी एक भन्नाट अपडेट. मराठी वर्ग चॅनलचे मेंबरशिप प्लॅन्स आता उपलब्ध आहेत. फक्त 59 रुपयामध्ये लॉयल्टी बॅजेस, इमोजीज, मेंबर्स ओनली लाईव्ह चॅट्स आणि नवीन व्हिडिओंचा अर्ली ॲक्सेस मिळेल. आणि 119च्या प्लॅनमध्ये या सगळ्यासोबतच मेंबर शाउटआउट्स आणि MV प्रीमियम टेलिग्राम चॅनलचं सबस्क्रिप्शन सुद्धा मिळेल. जॉईन बटनवर क्लिक करून नक्की चेकआउट करा. आता या स्लाइडवर दोन्ही पद्धतींचा फरक अगदी स्पष्ट दिसतो. शिक्षक केंद्रित पद्धतीत शिक्षक प्रमुख असतो आणि लेक्चर पद्धतीचा वापर होतो. पण बालक केंद्रित पद्धतीत विद्यार्थी प्रमुख असतो, ॲक्टिव्हिटीवर भर असतो आणि केवळ अंतिम परीक्षेवर अवलंबून न राहता सतत मूल्यांकन केले जाते. यावर आधारित लॉजिकल रिझनिंगचा आपला पहिला गेस क्वेश्चन पाहूया. एका वर्गात शिक्षक पूर्ण वेळ बोलत आहेत आणि मुलं फक्त शांत बसून ऐकत आहेत. ही कोणती पद्धत आहे? एकदम सिंपल लॉजिक आहे. ही शिक्षक केंद्रित पद्धत आहे, जी आजच्या काळात पूर्णपणे आउटडेटेड मानली जाते. सो दी ॲब्सोल्यूट क्रुशियल पार्ट इज हिअर. आता आपण अशा माहितीकडे आलो आहोत जी महाटेटसाठी अत्यंत निर्णायक आहे. भाग 5, सर्वात महत्त्वाचे एक्झाम पॉइंट्स. इथे पूर्ण लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. परीक्षेमध्ये जोड्या जुळवासाठी हे कीवर्ड्स हमखास येतात. लर्निंग बाय डुईंग दिसले की जॉन ड्यूई, ZPD किंवा स्कॅफोल्डिंग म्हणजे वायगॉट्स्की, कॉग्निटिव्ह स्टेजेस म्हणजे पियाजे, डिस्कव्हरी लर्निंग म्हणजे ब्रूनर आणि सेल्फ लर्निंग म्हणजे मॉन्टेसरी. इथे आपला दुसरा गेस क्वेश्चन तयार होतो. प्रश्न असा: जर एका प्रश्नात ZPD आणि लर्निंग बाय डुईंग असे दोन्ही पर्याय असतील आणि प्रश्न मुलांच्या स्वअनुभवावर आणि कृतीवर असेल तर उत्तर काय? लॉजिक सांगते की स्वअनुभव आणि कृती म्हणजे जॉन ड्यूईचे लर्निंग बाय डुईंग. हे बारकावे ओळखता येणं खूप महत्वाचं आहे. स्लाइडवर ZPD बद्दल एक बेसिक प्रश्न आहे. ZPD संकल्पना कोणी मांडली? ज्याचं उत्तर आपण मघाशीच पाहिलंय की ते लेव वायगॉट्स्की आहे. पण आता यावर आधारित थोडा गुंतागुंतीचा तिसरा गेस क्वेश्चन पाहूया. प्रश्न असा: जर एखाद्या विद्यार्थ्याला गणिताचे कोडे सोडवता येत नसेल पण शिक्षकांनी थोडी हिंट दिल्यावर तो ते सोडवतो, तर ती हिंट कोणत्या संकल्पनेचं उदाहरण आहे? मित्रांनो, याचं उत्तर ZPD नसून स्कॅफोल्डिंग आहे. कारण हिंट देणे हा एक तात्पुरता आधार आहे. हा फरक अगदी क्रिस्टल क्लिअर ठेवा. कोणतीही गोष्ट परिपूर्ण नसते. भाग 6 आणि शेवटचा भाग. या पद्धतीच्या काही व्यावहारिक मर्यादा आणि परीक्षेसाठी अंतिम टिप्स. प्रॅक्टिकल मर्यादा पाहिल्या तर बालकेंद्रित पद्धत खूप वेळखाऊ असू शकते. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःच्या गतीने शिकू देण्यासाठी प्रचंड वेळ लागतो आणि जिथे वर्गात 50-60 मुलं असतात अशा मोठ्या वर्गांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देणे अत्यंत कठीण जाते. म्हणूनच शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षणाची गरज असते. परीक्षेत कधीकधी बालकेंद्रित शिक्षणातील सर्वात मोठे आव्हान कोणते असा प्रश्न येतो. तेव्हा वेळेचे नियोजन आणि मोठी विद्यार्थी संख्या हे अचूक उत्तर असते. आणि आता महाटेटसाठी एक फायनल टिप. केवळ सिद्धांत पाठांतर करू नका. त्यांचा प्रत्यक्ष वर्गात उपयोग कसा होतो हे समजून घ्या. ॲप्लिकेशन समजले की परीक्षा क्रॅक करणं खूप सोपे होते. हा एक्सप्लेनर इथेच पूर्ण होतो. जर ही माहिती व्हॅल्युएबल वाटली असेल तर मराठी वर्ग यूट्यूब चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच नवनवीन अपडेट्ससाठी आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. डिस्क्रिप्शनमधील PDF नोट्स डाउनलोड करा आणि क्विज नक्की सोडवा. पुढील अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.